मला कौतुक वाटतं या सरकारचं आणि हा माझा डेटा नाही, भारत सरकारचा डेटा आहे. भारत सरकारचा ऑफिशियल डेटा जो निर्मलाजींच्या MOS मिनिस्टर ऑफ स्टेटनी पार्लमेंटमध्ये सांगितलंय की हजारो कोटी रुपये, त्या काळात 10 का 14,000 कोटी रुपये हे अनेक उद्योजकांचे माफ केले होते. नंबर वाढलेला आहे, एक्झॅक्ट नंबर माझा नाही, तो मी संध्याकाळपर्यंत काढायला लावलेला आहे की ऑफिशियली लोकसभेच्या वेबसाईटच्या उत्तरात लिहिलेलं आहे की हजारो कोटी रुपये हे सरसकट उद्योजकांचे माफ केलेले आहेत. जर उद्योजकांचे सरसकट हजारो कोटी रुपये तुम्ही माफ करू शकता, आमच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना नाही का न्याय मिळू शकतो? मग शेतकऱ्यावर काय एवढा या सरकारचा रोष आहे की इतकी प्रचंड अतिवृष्टी झालेली असताना DCC बँकांना का नाही सरकार सांगत आहे की आता ही वेळ नाही, आता कोणीही पुढचे 6 महिने कुठल्याही शेतकऱ्याला परतफेड करायची नाही. इथं ऑर्डर काढू शकतं महाराष्ट्र सरकार, हे करू शकतं, कारण हे खूप सोपं आहे करणं. एरवी DBT आम्ही किती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर देतो याचा रोज टिमटिम करणारं सरकार, मला तर दर भाषणामध्ये केंद्र सरकार सांगतं आमच्याकडे नो लिकेजेस. आता खरं गरज आहे, मग नुसते लिकेजेस का दिसतात त्यांच्या सिस्टममध्ये?